रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. ते दरिद्री होते, अजिबात नाही बरं. सुदामजी गरिबी नाही, दरिद्री नाही, पण भगवंतानं जी दरिद्रता उडून घेतली ती स्वतःवरती सुदामजींना उडून घेतलेली आहे. ज्यावेळेला उज्जैन क्षेत्रामध्ये एक विधवा स्त्री 2 लेकरांचं पालन पोषण करत होती. आजही उज्जैनला कधी गेलो ना, तुम्ही गेले असाल मुलं कधी, तर तुम्ही पहा तिकडे जास्तीत जास्त फुटाणे विकायला असतात, ओले हरभरे विकायला असतात. तर ती माऊली उज्जैन क्षेत्रामध्ये आपल्या लेकरांच्या उदरनिर्वाहाकरिता भिक्षा मागायची. कुणी म्हणायची की 1-2 पैसा दादा द्याहो धर्माला, आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या लेकराला, 1-2 पैसा दादा द्याहो धर्माला. लोक त्या ठिकाणी पैसे टाकायचे, कुणी हरभरे टाकायचे, कुणी त्या ठिकाणी फुटाणे टाकायचे. ती माऊली आपल्या लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी त्याची पोटुळी करून ठेवायची. ऐका बरं, रात्रीच्या वेळेला झोपलेली होती, पोटुळी उशाला होती, लेकरं 2 बाजूने 2 जण झोपलेले. चोर चोरी करण्याकरिता आले आणि बाईच्या उशाला पोटुळी सापडली. चाचपून पाहिलं, त्यांना वाटलं याच्यामध्ये फुटाणेच आहे, खरं तर याच्यामध्ये मणीच आहे, आणि ज्या ती बाईच्या उशाला आहे त्या अर्थी नक्कीच हे बाईचे मणी असले पाहिजे. आणि म्हणून ते चोर ते पोटुळी घेऊन पळू लागले. मी ओरडू लागलेलं लक्षात आलं, अरे अरे चोरांनो नका रे, माझी पोटुळी घेऊन जाऊ, माझे लेकरं सकाळी उठल्यावर मला मागतील, मी काय देऊ माझ्या लेकरांना, घेऊन जाऊ नका. पण त्या चोरांनी ऐकलं नाही. अहो त्याच्यामध्ये फुटाणे फुटाणे, घेऊन जाऊ नका. ते म्हणले बाई खोटं बोलती. समोर जाऊन पाहिलं, ओपन केली तर फुटाणे होते, हरभरे होते. त्यांनी ते टाकून दिले, ते सांदीपणी गुरुकुलमध्ये टाकून दिले. आणि त्यावेळेला सुदामजी आणि भगवान श्याम, त्या ठिकाणी सुदामजी आणि भगवान श्यामसुंदर दोघे त्या आश्रमामध्ये राहत होते. त्यावेळेला विधवा स्त्रीनं सांगितलं होतं, अरे माझ्या लेकराच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले चणे फुटाणे तुम्ही चुरून घेऊन जात आहात ना, जर तुम्ही खाल तर तुम्ही आयुष्यभराचे दरिद्री व्हाल. आणि भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला त्या ठिकाणी सुदामजीनं ते शब्द ऐकले ना, गुरुमातेनं सकाळच्या वेळेला समिधा गोळा करायला जायच्या वेळेला हे फुटाणे दिले, सांगितलं जा भुका लागले तर खाऊन घ्या. सुदामजीनं स्वतः जवळ ठेवले. आणि ज्या वेळेला श्यामसुंदर 2 जण गेले आणि त्यांच्या बाजूने जाऊन त्या ठिकाणी झाडावरती चढून एकटेच फुटाणे खात होते. भगवंतानं विचारलं, काय करता सुदामजी? काही नाही म्हणे देवा, बसलेलोय. अहो काहीतरी आवाज येतोय मला दातांचा. नाही म्हणे, थंडीनं माझे दात कटकटतायत म्हणे देवा. कारण सुदामजीला माहिती, मी दरिद्र झालं तरी चालेल, पण माझा श्यामसुंदर दरिद्री होता का म्हणे. याला म्हणतात मित्रप्रेम. आजकाल मित्रानं मित्राला म्हणायची नसतं, आज मी पाजली उद्या तू 5 कॉफी म्हणते बरं मी, असं मित्रानं कधी मित्राला म्हणायचं नसतं. मित्रावरती प्रेम करा, सुखदुःखात त्याच्या सोबत उभं राहा. सोबत नाही तर त्याच्या पाठीमागे उभं न राहता त्याच्या सोबतीला राहा. सुखदुःख आलं तर त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये त्याला सहाय्य करा. हे खरं मित्रत्व असतं. त्यामुळे सुखापुरतं जवळ यायचं आणि दुःख आलं की दूर जायचं, ह्याला मित्रत्व म्हणत नाही. सुदामजीच्या मित्राच्या मित्रत्वाकडून आम्ही शिकलं पाहिजे, काय मित्रत्व असलं पाहिजे. अरे दरिद्री मी झालो तरी चालेल, पण माझा श्यामसुंदर दरिद्री होता कामा नये. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला फुटाणे न देता स्वतः खाल्ले. आणि हेच सुदामजी महाराज फार दरिद्री झाले. लग्न झालं योग्य वयामध्ये सुशिलेबरोबर लग्न झालं, 2-4 लेकरं झाले. पण एवढी गरिबी. खरं तर गरिबी हा शाप असतो बरं. पण असं म्हटलं जातं ना, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर, तुमच्याकडे नाही म्हणत का, गरीब आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. परंतु सुदामजीची परिस्थिती गरीब आहे. लेकरांनी म्हणावं, आई सकाळची वेळ झाली की आई आम्हाला फार भूक लागली, काहीतरी खाण्यासाठी देशील का? आईनं म्हणावं, बाळा दुपारी तुमचे बाबा काहीतरी घेऊन येणार आहे तुम्हाला. दुपार झाली, आई फार भूक लागली ग, काहीतरी खाण्यासाठी दे ना आई. आई म्हणायची, राजांनो बाबा संध्याकाळच्या वेळेला ना काहीतरी काम करून पैसे घेऊन आले की तुम्हाला मी नक्की पोटभर खाऊ घालेल. संध्याकाळ झाली की लेकरांनी म्हणावं, आई भूक लागली ग.
आईनं त्या ठिकाणी लेकरांकडे पाहावं, त्यांचे चेहरे पडलेले आईला सहन होऊ नये. मिठाचा खडा घेऊन यावा, पाण्यामध्ये बुडवावा, लेकराच्या ओठावर न फिरवावा. लेकरांनी तसेच ओठ चाकत चाकत झोपी जावं. दुसऱ्या दिवशी उठलं की आई भूक, दुपारी आई भूक, संध्याकाळ झाली की आई भूक. आणि आईनं त्या ठिकाणी बहाणे सांगावे, सकाळी देईल, दुपारी देईल, संध्याकाळी देईल. 4-4 दिवस लेकरा बाळाच्या अन्न पाण्याची भेट होत नाही. त्यावेळेला सुशीलेनं सांगितलं, स्वामी अहो आपण उपवाशी याचं मला दुःख नाही हो, पण हे बालगोपाळ अशी उपवाशी झोपतात ना, माझ्याच्यानं हे पाहावल्या जात नाही. कुठले 18 विश्वाची दरिद्री आपल्या नशिबी आली, कितीही दरिद्रता असू दे आपल्याकडे, पण लेकरांची उपवाशी पण मला एक आई म्हणून सहन होत नाही. अहो मी ऐकले द्वारिकाधीश भगवान तुमचा मित्र आहे, जा ना तुम्ही त्याला काहीतरी मागायला, दिल्याशिवाय राहणार नाही. सुशीला जायचं असेल तर भेटायला जाईल, मी मागायला जाणार नाही. हो भेटायला जा. मग मित्राच्या घरी रिकाम्या हाताने, अगं अहो आपले लेकरं बाळ उपवाशी, मी काय देऊ तुम्हाला. पण मित्राच्या घरी, साधूच्या घरी, आई वडिलांच्या घरी कधी रिकाम्या हाताने जायचं नसतं. मग शेजारणीकडे गेली, ती पोहे पाकडत होती. समोर आलेल्या कन्या तिनं सुशीलेला दिले. सुशीला आली, लगेच त्याची पोटोळी बांधली आणि आपल्या सुदामजीकडे दिली. सुदामजी महाराज निघाले. बरं पोरबंदर ते द्वारिका 250 किलोमीटरचं अंतर. पण सुदामजी ज्या वेळेला निघाले त्यावेळेला 250 किलोमीटरच्या अंतरावरनं जणू काही भगवान परमात्मा ज्या वेळेला सुदामजी झोपलेले आहे पोरबंदर नगरीमध्ये, चालून 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 थकून गेले. आणि त्या ठिकाणी रात्रीच्याला झोपल्यानंतर त्यांना काही भगवान श्यामसुंदरानं अशी जाणीव करून दिली की जणू काही हे फार दिवसाचे सायास प्रयासानं येत आहेत. भगवंतानं सुदामजींना उचललं आणि डायरेक्टली आपल्या द्वारिका नगरीमध्ये नेऊन पोहोच केलेले. पण सुदामजी मात्र त्या ठिकाणी जणू काही मी महिनाभराचा चालत चालत आलो की काय अशी अवस्था त्यांची झालेली आहे. पण मनामध्ये एकच ध्यास आहे, एकच आस आहे की माझा श्यामसुंदर मला भेटला पाहिजे. आणि म्हणून सुदामजी नगरीतून प्रस्थान करत असताना कि चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा.
परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अंग भरून कपडा नाही, पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावरतीही काही नाही, हातामध्ये माल आहे, एका हातामध्ये काठी आहे. खर तर एक छोटीशी पोटळी घेऊन सुदामजी निघाले. आणि ज्यावेळेला द्वारिके नगरीमध्ये आले ना, सगळेजण एकमेकाला म्हणायचे जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण. सुदामजी विचारतात, का हो ही द्वारिका नगरी? होय. इथं श्याम सुंदर राहतात? म्हणले हो. कुठे राहतो तो कृष्ण? कृष्ण कोणाला म्हणतात? द्वारिकाधीश म्हणा. हा कुठे राहतो? म्हणे हे समोर जे राजमहल आहे ना, तिथं 2 द्वारपाल उभा आहे, तिथं जाऊन विचारा कुठे राहतो कृष्ण. द्वारपाला जवळ पोहोचले. या द्वारपालांनी त्यांची अवस्था पाहिली की देखो देखो रे गरीबी कहाय कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ. मेरा बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. द्वारपाला जवळ पोहोचल्याने द्वारपालांना विनंती करू लागले, ऐका. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा बाल सखा आहे, माझं नाव सुदामा आहे. त्यावेळेला माझे हे असणारे द्वारपाल भगवान श्याम सुंदरला जाऊन सांगतात की प्रभू तुमचा कुणीतरी बाल सखा आलेला आहे, बालमित्र आहे आणि त्याचं नाव मात्र त्या ठिकाणी सुदामजी सांगतो आहे. सुदामचे नाव ऐकल्याबरोबर भगवान श्याम सुंदर सिंहासन सोडला आणि धावत पळतच निघाले.
श्यामसुंदरजी नाव ऐकल्याबरोबर घेऊन आले, आपल्या राजसिंहासनावर बसवलं आणि सिंहासनावरती बसून रुक्मिणी मातेला आश्चर्य झालं. अरे अरे, असा कोणता परमसखा परम भक्त आहे की स्वतःचं सिंहासन सोडावं आणि मित्राला बसण्यासाठी जागा द्यावी? कोण असेल हा? आणि भगवान श्यामसुंदर सुदामजीच्या पायाजवळ बसले. नुसते पायाजवळ बसले नाही, बसा बसा भैया बसून घ्या बरं सगळ्यांनी. हे बघा युट्यूब रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. पण पाण्यानं आता हे भगवान पाण्यानं धुतील, पण भगवान श्यामसुंदरांनी ते चरण डोळ्यातल्या अश्रूनं धुतले. एवढं प्रेम करतो भगवान भक्तावरती. अश्रूनं चरण धुतले, पायामध्ये काटे मोडले की काय, स्वतःच्या तोंडानं श्यामसुंदरजी सुदामजीचे काटे काढतायत. इतकं प्रेम करतो भगवान भक्तावरती. याचं उच्चतम उदाहरण मात्र सुदामजी आहेत. पाय धुतले, चरणाची पूजा केली भगवान श्यामसुंदरांना. मित्र, असा कोणता मित्र देवाला भेटला असेल की एवढी पूजा, एवढा सन्मान, स्वतःच्या हातानं पायाच्या तोंडानं काटे काढावे सुदामजीचे. सुदामजीचे काटे काढले, विचारपूस केली, कसा आहेस, काय आहेस, घरी परिवार तर सुखी आहे ना, आनंदी आहे ना? माझी भाभी, तू माझ्याकडे आलास पण माझ्या भाभीनं तुला रिकामं पाठवलं नसेल, काय घेऊन आलास माझ्यासाठी? सुदामजीला लाज वाटली म्हणून पोहे दिले. सगळेजण सेवन करतायत. आनंदाला भगवंताच्या पारावर राहिला नाही. भगवंताना त्या ठिकाणी महाराज पोहे खाल्ले. आता जेवढ्या काही पट्टराण्या होत्या ना, त्या सगळ्यांनी सांगितलं, हा माझा बाल सखा, माझा बाल मित्र आहे आणि माझा अत्यंत प्रेम खरं तर सुदामजीवरती होता. मला भेटायला आला. सगळ्या जणींनी आशीर्वाद घ्या, पाया पडा. आणि सगळ्या जणी आशीर्वाद घेण्यासाठी आल्या आणि सुदामजी मात्र सगळ्यांना आशीर्वाद देऊ लागले. अंगभर कपडा नाही, हातामध्ये अशी परिस्थिती, ह्यो यांचा मित्र. पण चला, आता सांगितलं मालकानं, आशीर्वाद घेतला पाहिजे म्हणून सगळ्या पट्टराणी पाया पडू लागल्या. आणि सुदामजी म्हणू लागले, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आता जवळपास 10 झाल्या, 15 झाल्या, 20 झाल्या, 100 झाल्या. मग देवांना जवळ बोलवलं. म्हणे, देवा, तुझ्या परिवारापुरतच मर्यादित ठेवायचं ना, एवढं कशाला बोलवलं म्हणले या शेजारनी? या शेजारनी नाही म्हणले, हे 16,108 आपल्याच आहे. म्हणे, देवा एवढ्या? म्हणे, हो. सुदामजीच्या हाताला अशी कळ लागली, अशी टिकी लावली खालून. आणि तरी चालू, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आता तोंडातून शब्दही बाहेर निघणार, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. सगळ्यांना आशीर्वाद दिले. भगवंतानं स्वतःचे कपडे दिले सुदामजीला. रात्रभर सुदामजी राहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणले, देवा येतो बघ आता, लेकर बाळ वाटा. येतो नाही, अंगावरचे कपडे काढून द्या. मनात म्हणतात, काय बायकोय? म्हणली, जा, तो तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला कपडे देईल. हात अंगावरचे कपडे सुद्धा द्यायला तयार नाही. अंगावरचे कपडे सुदामजीचे भगवंतानं घेतले आणि सुदामजी निरोप घेऊन निघाले. बरं, निघाल्यानंतर इकडं मुठभर पोहे सुदामजी भगवान श्यामसुंदराला घेऊन आले. पण सुदामजीचा शुद्ध भाव पाहून की सुदामा ब्राह्मण सुवर्ण नगरी दिली, पण फुकट दिली का? शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला. परमार्थ करत असताना आपण अंतकरणापासून शुद्ध आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. गरीबाच्या बायका कावीळ झाल्या तरच पिवळ्या होतात. हिरवी पिवळं व्हायला पाहिजे ना, काहीच नाही, कशी पिवळी राहील? पण सुदामजीला ही सगळी काही आले. आता मात्र मी या संसारात रममाण होणार नाही. आणि प्रेमानं आनंदानं म्हणू लागले की मेरी लगी. एकदा मनोहर झाकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. क्या बात आहे, अतिशय गोड. अशी झाकी जमली पाहिजे बरं. पात्रात उतरल्यानंतर करता आलं पाहिजे. एकदा मी सुदामजी केले ते तिकडूनच नाचत आले.
या सुदामजीकडे पाहून मला खरंच वाटलं बरं का त्यावेळेचे सुदामजी पण हेच होते की काय म्हणून. अतिशय पांडुदादा फार अप्रतिम बरं. आणि स्वतः सांप्रदायिक असले की सांगायची शिकायची गोष्ट खरं तर करावी लागत नाही. आमचे चोपदार जे आहेत, भगवान श्यामसुंदर जे आहेत, रुक्मिणी माता आहे आणि सुदाम जे आहे, अत्यंत मनोहर ज्या की या ठिकाणी दर्शवली पात्र करणारे मंडळींनी सुद्धा अतिशय सुंदर पात्र त्या ठिकाणी केलेलं आहे. एकदा पुनश्च त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, सर्वांना धन्यवाद देते. सुदाम जे त्या ठिकाणी आनंदानं म्हणू लागले की मेरी लगी श्याम संग
जोरात आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. राधे राधे. वा, तुमचा एवढा उत्साह पाहून मला वाटणं बरं कथा बंद करावी. आता नाविलाज आहे, 11:30 वाजले. कुणाला वाटतं बरं कथा संपावी? वरबोट करा. मावशीला वाटतं बरं. त्यांची चूक नाही, त्यांच्या ऐकण्यात बदल झाला. खरं इच्छा होत नाही कथा संपवण्याची, पण आता नाविलाज आहे. त्यांचं प्रेम आपण समजून घ्या बरं. त्यांच्या शुद्ध भावनेचा वेगळा अर्थ करू नका. त्यांच्या लक्षातच नाही आला हा प्रश्न नेमकं काय आहे. एकदा काही काही बोलणं आम्हालाही तुमचं कळेना, तुम्हालाही आमचं कळेना. पण एक तर कसं ते आपण मिक्स मॅच करून कसं तरी ॲडजस्ट करून घेतो आहे एकमेकांना. आता कुठंतरी तुम्हाला थोडी भाषेची सवय झाली. 2-4 दिवस तर मला असं वाटायचं मी बोललेलं यांना काही समजतं की नाही. मलाच कधी कधी कथा संपलं प्रश्न पडायचा, काही समजत असेल का मी ही कथा सांगते यांना. पण खरंच शुद्ध भावनेनं आपण सर्वांनी श्रवण केलं. आता माझ्या भाषेची तुम्हाला सवय झाली. कळलं थोडंसं अवघड जरी वाटत असलं, पण सर्वांगाचे कान करून ऐकलं की नक्कीच लक्षात येऊन जाईल. एवढी सुंदर, गोड, सरस, स्वच्छ, शीतल भाषा आहे आमची. चला, कथा प्रसंग आपले भरपूर बाकी आहे, पण आता नाविलाज आहे. थोडंसं आपल्याला आटोपतं घ्यावं लागेल. दशमस्कंध या ठिकाणी समाप्त होतो आहे. आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला सांगतात, भगवंतानं एक दिवस आपल्या पुत्रांना जवळ घेतलं, सांगितलं होतं, बघा पुत्रांनो, मानव जीवन बिघडण्याचे 4 साधन, 4 गोष्टी आहे. सुंदर रूपवान असणं, तारुण्य प्राप्त होणं, जादा संपत्ती प्राप्त